एकनाथ शिंदेंना नोटीस बजावण्यात आली आहे। ठाकरे गटाने याचिका केली होती, त्याच्यावर 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश एकीकडे देण्यात आले, तर तुम्ही उच्च न्यायालयात का नाही जात? सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला हा सवाल केलाय। अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने म्हणजे सुनील प्रभूंच्या मार्फत जी इथे पिटिशन फाईल केली होती अध्यक्षांच्या 10 तारखेच्या निर्णयाविरुद्ध, त्याच्यात सुरुवातीला चीफ जस्टिसांचं म्हणणं होतं की तुम्ही हायकोर्टातच जावा, पण कपिल सिब्बलांनी सांगितलं की हायकोर्टात गेलो तर परत वेळ होईल, तर त्याच्यामुळं चीफ जस्टिस म्हणले की आम्ही नोटीस इश्यू करतोय म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना, आणि 2 आठवड्याच्या आत त्यांनी आपलं उत्तर सादर करावं। म्हणजे पुढची तारीख 2 आठवड्यानंतर असेल, स्पेसिफिक तारीख आपल्याला नंतरच कळेल। फेब्रुवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात हे मॅटर परत सुप्रीम कोर्टात आता लागेल। या सगळ्याबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात पावलं टाकण्यात येत आहेत, काय अपडेट्स आहेत आणखीन तुझ्याकडे? अश्विन, उद्धव ठाकरे गटाने जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेत त्यांनी प्रतिवादी म्हणून राहुल नार्वेकर किंवा विधानसभा सचिवालयाला प्रतिवादी केलं नाही। प्रतिवादी म्हणून त्यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह असलेले 39 आमदार यांनाच केलंय। त्यामुळे या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आता एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या आमदारांना नोटीस जारी केली आहे आणि म्हणाले 2 आठवड्यानंतर आपण ऐकू। सुरुवातीला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असं म्हणाले की तुम्ही हायकोर्टातच का जात नाही, तर सिब्बलांचं म्हणणं होतं की हायकोर्टामध्ये वेळ लागेल, आणि मग त्यावर मग ते म्हणाले ठीक आहे की मग आपण नोटीस इश्यू करू आणि 2 आठवड्यात उत्तर सादर करा, म्हणजे साधारण 2 आठवड्यानंतर पुन्हा या याचिकेवर कधीतरी सुनावणी होईल। अश्विन, सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।